तर पहा, आज आपण ज्या इन्स्ट्रुमेंट बद्दल माहिती गेलो ते आहे कॅलिडोस्कोप. काय म्हणायचं याला? कॅलिडोस्कोप. आता या अगोदर आपण पेनस्कोप बद्दल माहिती घेतली होती. आता हे जे कॅलिडोस्कोप आहे तर याचे काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. आता दिसायला हे तुम्हाला तुमच्या खेळण्यासारखे दिसेल, पण याच्यामध्ये थोडंसं वैज्ञानिक तत्व सुद्धा लपलेलं आहे. आता काल आपण प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित पेरिस्कोप बद्दल माहिती घेतली होती. तर याच्यामध्ये सुद्धा प्रकाशाच्या परावर्तनाचाच आपल्याला काय करायचा आहे, वापर करायचा आहे. आता याची रचना जर पाहिली तुम्ही तर यामध्ये तुम्हाला आयपीस दिसेल. काय दिसेल? आयपीस. आयपीस म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्ही डोळ्यानं त्याचं काय करू शकता, निरीक्षण करू शकता. ज्या प्रकारे आपण टेलिस्कोप दूरदर्शनीमध्ये वगैरे ना दुर्बीणमध्ये जसं पाहतो तसं पद्धतीचं आयपीस आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर हा जो समोरचा भाग दिसतोय तुम्हाला, ओके, तर हा हेडपीस आहे. काय आहे? हेडपीस. आता या हेडपीसच्या आतमध्ये जर पाहिलं तुम्ही तर इथं तुम्ही कोणतीही वस्तू टाकू शकता. जसं की तुम्हाला इथं काय दिसते सध्या, हा बारीक बारीक काय आहे, तांदळासारखे कण आहेत रंगीत, बरोबर आहे का? परंतु जेव्हा आपण याच्यातून निरीक्षण करू तेव्हा आपल्याला काय माहिती का, एक वेगळ्या प्रकारचं डिझाईन त्या दिसेल. म्हणजे एक विशिष्ट प्रकारची वेगळ्या रंगाची आपल्याला काय दिसेल, त्या ठिकाणी आकृती दिसेल. आणि त्या आकृतीचा वापर करून बरेच जण काय करतात माहिती का, की वेगवेगळ्या गोष्टी डिझाईन करतात. जसं की एखादा चित्रकार असेल, त्याला चित्राची कल्पना तयार करायची असेल काही, किंवा काही फॅशन डिझायनर असतात, त्यांना कपड्या संदर्भात काही नवीन नवीन डिझाईन तयार करायची असते. तर अशा वेळेस ते कशाचा वापर करतात, कॅलिडोस्कोपच्या निरीक्षणाचा वापर करतात. आता कॅलिडोस्कोप जो आहे तर याच्यामध्ये आयताकृती काच वापरलेलं असतं. काय वापरलं असतं? आयताकृती काच. ओके, त्याला आपण इंग्रजीमध्ये रेक्टँग्युलर ग्लास म्हणू. आणि अशा पद्धतीचे 3 ग्लास त्या ठिकाणी वापरलेले असतात आणि ते एकमेकाशी 60 अंशाचा कोन करतात. किती अंशाचा? 60 अंशाचा कोन करतात. आणि 60 अंशाचा कोन केल्यानंतर हे जे आपला ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ज्याला आपल्याला बघायचं आहे, आता हे जरी तुम्हाला या ठिकाणी फक्त काही रंगीत कण दिसत असतील, पण जेव्हा तुम्ही कॅलिडोस्कोप मध्ये निरीक्षण करता तर अशा वेळेस त्यामध्ये काय होतं की प्रकाशाच्या परावर्तनाचं, म्हणजे त्या ठिकाणी मल्टिपल रिफ्लेक्शन होतं. जे लाईट आहे ना, प्रकाश, त्याचं अनेक वेळा काय होतं, त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं परावर्तन होतं, कारण त्यामध्ये आपण एक विशिष्ट अँगल मेंटेन केलेला आहे, कोन मेंटेन केलेला आहे. काल आपण पेरिस्कोप मध्ये पाहिलं होतं किती अंशाचा कोन होता? 45 अंशाचा. आणि यामध्ये जे आयताकृती काच वापरले त्याच्यामध्ये किती डिग्री आहे? 60 डिग्री, म्हणजे 60 अंशाचा कोन तयार करून जे आता म्हणजे इथं लक्षात घ्या, 3 काय वापरलो आपण? काच वापरलो. तिन्ही काच कशा आहेत? रेक्टँग्युलर, आणि ते एक प्रकारे त्रिकोण स्वरूपात मांडले. कशा स्वरूपात? त्रिकोण स्वरूपात. म्हणजे तिथं एक प्रकारचा समभुज त्रिकोण तयार होतो. काय तयार होतो? समभुज त्रिकोण. कारण समभुज त्रिकोणाचे वैशिष्ट्य काय? तिन्ही बाजू सारख्या मापाच्या आणि प्रत्येक कोन किती असतो? 60 अंशाचा. मग त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं की जे कॅलिडोस्कोप आहे, या कॅलिडोस्कोप मध्ये जे अँगल आहे, 2 आरशामधला जो कोन आहे तो कोन किती अंशाचा आहे? 60 अंशाचा आहे. आणि याचा आज तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, ठीक आहे. आणि या निरीक्षणातून तुमच्या लक्षात येईल की एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न तयार झाला त्या ठिकाणी. काय तयार झालेला आहे? विशिष्ट प्रकारचा पॅटर्न तयार झाला. आणि हा पॅटर्न म्हणजे तुमच्यासाठी एक मनमोहक आहे पहा, की म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा कलेचा तुम्ही काय पाहू शकता, इथं नमुना पाहू शकता. आणि याच्या मागचं जे तत्व आहे, तर तुम्हाला माहित आहे की जे परावर्तन आहे, या परावर्तनाचे काही नियम असतात. परावर्तनाचे काय असतात? काही नियम असतात. त्या पूर्ण नियमांचा या ठिकाणी वापर केला जातो. जो 60 अंशाचा कोन आहे त्याच्या साहाय्यानं एक षटकोनी है ना, षटकोनी स्वरूपात तुम्हाला एक पॅटर्न दिसेल. ओके, ज्याला इंग्रजीमध्ये आपण हेक्सागोनल म्हणतो. काय म्हणतो? हेक्सागोनल. तर एक हेक्सागोनल पॅटर्न, जसं की आपण जर पाहिलं तर कण तर फक्त आपल्याला काय दिसतील? लहान लहान दिसतील. मग तुम्ही विचार करता की षटकोनी प्रकारचं जे पॅटर्न आहे, हा पॅटर्न कसा तयार झाला? हे आश्चर्य, हे एक प्रकारचं नवीन विज्ञान तुम्हाला या साहित्याच्या आधारे पाहायला मिळेल.
आपल्या लॅबमध्ये आणखीन एक कॅलिडोस्कोप इथं अवेलेबल आहे. हा लहान स्वरूपाचा कॅलिडोस्कोप आहे. ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर यामध्ये सुद्धा आता हे याच्यात फक्त एक रंगीत तांदळासारखे कण टाकलेले, पण तुम्ही याच्यामध्ये बांगड्याचे तुकडे जरी टाकले समजा लहान लहान है ना वेगवेगळ्या रंगाचे, आणि इकडून जर निरीक्षण केलं आयपीस मधून, तर ते जे समभुज त्रिकोण तयार केला आपण आयताकृती काचेच्या साह्यानं, आणि प्रकाशाच्या परावर्तनामुळे या ठिकाणी तुम्ही विशिष्ट प्रकारचा कलर पॅटर्न पाहू शकता. मग हे काय आहे, एक प्रकारचं खेळणं म्हणा तुम्ही. याचा वापर चित्रकार वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रांची आयडिया येण्यासाठी वापर करतात. त्याचा उपयोग काय सांगितलं, फॅशन डिझायनर कपड्याचे जे नवीन नवीन पॅटर्न आहे ते जाणून घेण्यासाठी आहे ना, ते एक नवीन कल्पना सुचण्यासाठी सुद्धा कॅलिडोस्कोप त्याला काय करत असतो, मदत करत असतो. अशा स्वरूपाचा कॅलिडोस्कोप याचा आपण आज निरीक्षण करूया. चालेल.